एखाद्याचा बर्थडे करणे म्हणजे चांगलंच एखाद्याच्या अंगलट देखील येऊ शकतं। असंच घडलं ते म्हणजे बीडच्या संतोष देशमुख हत्ये प्रकरणामध्ये। कारण की प्रत्येक गुन्ह्याच्या बर्थडे दिवशीच मात्र त्याला मारण्यात आलं आणि हीच गोष्ट मात्र त्याला खटकत होती। मात्र आता पुन्हा एकदा सुदर्शन घुले आणि प्रतीक घुले यांच्यामध्ये वादाचे खटके उडत आहेत की काय असा प्रश्न मात्र आता सर्वसामान्यांना पडला आहे। कारण की ज्यावेळेस बर्थडे होता त्यावेळेस प्रतीक घुलेला मारहाण झाली, मात्र प्रतीक घुलेनं हा सर्व प्लॅन आखला। प्रतीक घुलेनं प्लॅन आखला आणि समाविष्ट करून घेतलं आपल्या सर्व मित्रांना। मात्र एखाद्याचा बर्थडे त्याचा जीवावर बेतला आणि याच्यामध्ये दुसरे इतर लोक देखील अडकले। त्याच्यामुळं हे आरोपी आता एकमेकावर नाराज असल्याची माहिती देखील समोर येत आहे। कारण की उगच त्याच्या बर्थडेला गेलो आणि उगच त्याचा बर्थडे साजरा केला आणि ह्याच बर्थडेला जर आम्ही गेलो नसतो तर ह्या सर्व प्रकार घडला नसता, हे देखील वक्तव्य आता समोर येत आहे। त्यामुळे एसआयटी चौकशीमध्ये मात्र जेव्हा अधिकारी लोकांनी असे प्रश्न करायला सुरुवात केली, मात्र आरोपी नादात चांगलाच घाम फुटत आहे। कारण की एखाद्याचा बर्थडे एखाद्याच्या जीवावर कसा बेतून उठू शकतो याचं एक जिवंत उदाहरण आता संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणातून समोर येत आहे। कारण की संतोष देशमुख हत्ये प्रकरणात मात्र दिवसेंदिवस नवीन खुलासे होत आहेत। तसंच राजकीय वर्तुळामध्ये देखील हे प्रकरण खूप मोठ्या प्रमाणात तापलं आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये संतोष देशमुख यांना न्याय मिळणं हे मात्र गरजेचंच आहे।